नमस्कार. चला आज आपण पाहूया प्रत्येक पुरुषाने आपल्या पत्नीच्या 3 गुप्त गोष्टी पाहायला हव्यात. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. माहिती आवडल्यास लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला तर पाहूया. जय श्री हरी. हरिओम मित्रांनो, तुमच्या सर्वांचे भाविक भक्तिमय या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजची कथा प्रत्येक पुरुषाने आपल्या पत्नीच्या या 3 गुप्त गोष्टी पाहायला हव्यात यावर आधारित आहे. असे मानले जाते की जर एखाद्या पुरुषाने आपल्या पत्नीच्या या 3 गोष्टी पाहिल्या आणि त्यापैकी एक गोष्ट अंमलात आणली तर त्याच्या घरात माता लक्ष्मीचा आशीर्वाद आणि वास सदैव टिकून राहतो. पती पत्नीमधील वाद मिटतात आणि आयुष्यात सुख, समृद्धी आणि शांती येते. कथेचा सारांश. एकेकाळी भगवान श्रीकृष्ण द्वारकेत आपल्या महालात बसले होते. तेव्हा देवर्षी नारद तिथे आले आणि त्यांनी विचारले, प्रभू, मी ऐकले आहे की पुरुषाने आपल्या पत्नीच्या 3 गुप्त गोष्टी पाहिल्या तर घरात लक्ष्मी येते. हे खरे आहे का? श्रीकृष्ण हसून म्हणाले, हो नारद, हे सत्य आहे. त्यांनी नारद मुनींना ही गोष्ट ऐका असे सांगून कथेच्या माध्यमातून समजावून सांगितले. एका नगरात मोहन नावाचा एक तरुण राहत असे. तो स्वभावाने अत्यंत साधा आणि कष्टाळू होता, परंतु नशिबाने तो खूपच गरीब होता. त्याच्याकडे खाण्यापिण्याची भ्रांत होती आणि अंगावर घालण्यासाठी नीट कपडेही नसायचे. एक मोहनची पत्नी आणि तिचा स्वभाव. मोहनची पत्नी दिसायला अतिशय सुंदर होती. मोहनचे तिच्यावर मनापासून प्रेम होते, पण त्याच्या पत्नीला मात्र आपल्या सौंदर्याचा प्रचंड अहंकार म्हणजेच गर्व होता. तिला वाटायचे की ती खूप सुंदर आहे आणि तिचे लग्न एका श्रीमंत व्यक्तीशी व्हायला हवे होते. 2 घरातील कलह. दारिद्र्यामुळे मोहनच्या घरात रोज भांडणे व्हायची. त्याची पत्नी त्याला सतत टोमणे मारायची. ती त्याला म्हणायची, तू पूर्णपणे कंगाल आहेस. तुझ्याकडे मला सुख देण्यासाठी काहीच नाही. ना या घरात नीट पाणी आहे, ना पोटभर अन्न, ना चांगले कपडे. मी तुझ्यासारख्या दरिद्री माणसाशी लग्न का केले याचेच मला नवल वाटते. या टोमण्यामुळे मोहन मानसिकदृष्ट्या खूप खचून गेला होता. त्याला कोणतेही काम सुचत नसे. त्याचे चित्त कशातच लागत नसल्यामुळे त्याची गरिबी दिवसेंदिवस वाढतच गेली. परिस्थिती इतकी बिघडली की त्याला त्याची उरली-सुरली जमीनही विकावी लागली. 3 साधू महाराजांची भेट. अशाच एका दुःखी मनस्थितीत मोहन रस्त्याने जात असताना त्याला एका कुटीबाहेर ध्यानस्थ बसलेले एक साधू महाराज दिसले. मोहनला ते कोणीतरी सिद्ध पुरुष वाटले. तो त्यांच्या पाया पडला आणि रडू लागला. त्याने आपली सर्व व्यथा, गरिबी आणि पत्नीच्या स्वभावाबद्दल त्यांना सांगितले. तो म्हणाला, महाराज, मला असा काही उपाय सांगा ज्यामुळे माझी पत्नी माझ्याशी भांडणार नाही आणि मी
लवकर श्रीमंत होईन. 4. साधू महाराजांचा बोध. मोहनची अवस्था पाहून साधू महाराजांनी त्याला समजावले की हे पुत्रा, उतावळेपणा करू नकोस. माणसाने नेहमी धैर्यवान असावे. त्यानंतर त्यांनी मोहनला एका श्रीमंत व्यापाऱ्याची कथा सांगून हे पटवून दिले की घरामध्ये लक्ष्मी तेव्हाच येते जेव्हा पती पत्नींमध्ये केवळ बाह्य आकर्षण नसते, तर परस्पर आदर, निष्ठा आणि एकमेकांच्या मनातील भावनांची समज असते. एका नगरात एक अतिशय श्रीमंत व्यापारी राहत होता. तो नगरातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होता. त्याचे आपल्या पत्नीवर अफाट प्रेम होते आणि त्या दोघांमध्ये खूप चांगली समज होती. त्याच्या घरात कधीच भांडण होत नसे. त्यामुळे त्याच्यावर माता लक्ष्मीची सदैव कृपा असायची आणि त्याचा व्यापार दिवसेंदिवस वाढतच होता. 1. शेजाऱ्याचा हेवा आणि ईर्ष्या. त्यांचे प्रेम आणि सुखी संसार पाहून शेजारच्या स्त्रिया त्यांचा हेवा करू लागल्या. काही स्त्रियांनी तर व्यापाऱ्याच्या पत्नीशी बोलणेही सोडून दिले होते. त्या व्यापाऱ्याची पत्नी रोज संध्याकाळी घराच्या मुख्य दरवाजावर एक दिवा लावत असे. काही स्त्रिया तिला विचारायच्या, तू रोज हा दिवा का लावतेस? यातून तुला काय मिळणार? पण ती त्यांच्याकडे दुर्लक्ष करून आपल्या घराप्रती असलेली कर्तव्य श्रद्धेने पार पाडत असे. 2. राजाची परीक्षा. जेव्हा या व्यापाऱ्याच्या आणि त्याच्या पत्नीच्या अथांग प्रेमाची चर्चा नगराच्या राजापर्यंत पोहोचली, तेव्हा राजाने त्या दोघांच्या प्रेमाची परीक्षा घेण्याचे ठरवले. राजाने आपल्या सैनिकांना व्यापाऱ्याकडे पाठवले. व्यापाऱ्याची अट. सैनिकांनी व्यापाऱ्याला निरोप दिला की राणी साहेबांचा असा आदेश आहे की जर तुम्ही तुमच्या पत्नीला मारून टाकलेत तर राणी तुमच्याशी विवाह करेल आणि तुम्हाला या नगराचे राजा बनवले जाईल. व्यापाऱ्याचा प्रतिसाद. व्यापाऱ्याने न डगमगता उत्तर दिले, राणीला सांगा की मी माझ्या पत्नीला कोणत्याही परिस्थितीमध्ये गमावू शकत नाही. मला तिचे स्थान सर्वोच्च आहे. मग मला राजसिंहासन मिळाले नाही तरी चालेल. 3. व्यापाऱ्याच्या पत्नीची परीक्षा. आता राजाने व्यापाऱ्याच्या पत्नीची परीक्षा घेण्याचे ठरवले. सैनिकांनी तिला जाऊन सांगितले की राजाचा असा आदेश आहे की जर तू तुझ्या पतीला मारलेस तर राजा तुझ्याशी लग्न करेल आणि तुला या राज्याची मुख्य राणी बनवेल. व्यापाऱ्याची पत्नी, जिला वरवर व्यापाऱ्यावर खूप प्रेम असल्याचे वाटत होते, ती स्वार्थापोटी आणि सत्तेच्या लालसेपोटी लगेच तयार झाली. तिने विचार केला की राजाशी लग्न करून राणी होणे हे व्यापाऱ्याच्या पत्नीपेक्षा श्रेष्ठ आहे. तिने सैनिकांना सांगितले की मी आज रात्री दिवा लावणार नाही. तोच इशारा समजा की मी माझ्या पतीला संपवले आहे. आणि दुर्दैवाने
तिने आपल्या पतीचा जीव घेतला. 4. कथेचे तात्पर्य आणि मोहनला मिळालेला धडा. जेव्हा सैनिकांनी राजाला हे सांगितले तेव्हा राजाला त्या स्त्रीच्या कृत्याचा तिरस्कार वाटला. राजाने तिला बंदी बनवून तुरुंगात टाकले. साधू महाराज मोहनला म्हणाले, पाहिलेस मोहन, केवळ बाह्य सौंदर्य किंवा वरवरचे प्रेम कामाचे नसते. पुरुषाने पत्नीच्या ज्या 3 गोष्टी पाहायला हव्यात त्या म्हणजे 1. तिचा स्वभाव म्हणजेच प्रवृत्ती, ती संकट काळात साथ देणारी आहे की स्वार्थी आहे हे पाहणे गरजेचे आहे. 2. तिची निष्ठा, ती केवळ सुखाच्या काळात सोबत आहे की दुःखातही पाठीशी उभी राहणारी आहे हे सुद्धा पाहणे गरजेचे आहे. आणि 3. तिची वैचारिक समज, ती घराला जोडून ठेवणारी आहे की सौंदर्याच्या गर्वात गुरफटलेली आहे हे पाहायला हवे. साधू महाराजांनी मोहनला समजावले की जेव्हा पती पत्नीमध्ये शारीरिक आकर्षणापेक्षा मानसिक आणि भावनात्मक समज जास्त असते तेव्हाच घरात खरी लक्ष्मी जे सुख आणि शांती नांदते. कथेचा या भागातील संदेश, मोहनची कथा आपल्याला हे शिकवते की संपत्ती नसली तरी चालते, पण जर जोडीदार समजदार नसेल आणि फक्त बाह्य रूपावर गर्विष्ठ असेल तर संसारात कधीच शांती लाभत नाही. या कथेवरून आपल्याला समजते की जोडीदाराची निवड करताना किंवा संसारात वागताना केवळ पैशाचा किंवा सौंदर्याचा विचार न करता गुणांचा विचार करणे किती महत्त्वाचे आहे. आता आपण पाहूया पुरुषाने पत्नीच्या कोणत्या 3 गोष्टी पाहायला हव्यात. आध्यात्मिक अर्थ. पुरुषाने पत्नीच्या 3 गोष्टी पाहणे याचा अर्थ केवळ डोळ्यांनी पाहणे असा नसून त्या गोष्टी समजून घेणे आणि अनुभवणे असा आहे. या 3 गोष्टींचा सविस्तर आध्यात्मिक अर्थ खालीलप्रमाणे आहे. 1. पत्नीच्या मनातील भावना आणि आंतरिक स्वभाव. आध्यात्मिक दृष्टिकोनातून शरीर हे केवळ एक बाह्य आवरण आहे, पण खरा आत्मा हा माणसाचा स्वभाव आणि भावनांमध्ये असतो. सविस्तर अर्थ. पुरुषाने आपल्या पत्नीचे केवळ बाह्य सौंदर्य म्हणजेच रूप पाहू नये, तर तिचा आंतरिक स्वभाव पाहायला हवा. ती संकट काळात स्थिर राहते का? तिच्या मनात पती आणि कुटुंबाप्रती खरोखर प्रेम आहे की केवळ स्वार्थ आहे? बोध. जसे व्यापाऱ्याच्या पत्नीने सत्तेसाठी आपल्या पतीचा बळी दिला तसा स्वभाव असेल तर तिथे लक्ष्मी कधीच टिकत नाही. पत्नीचा निर्मळ स्वभाव हीच घराची खरी लक्ष्मी असते. 2. तिची मानसिक आणि भावनात्मक स्थिती. पती आणि पत्नीचे नाते हे केवळ करारावर आधारित नसते, तर ते 2 आत्म्यांचे मिलन मानले जाते. याचा सविस्तर अर्थ. पत्नीच्या मनात काय चालले आहे, ती कोणत्या मानसिक तणावातून जात आहे किंवा तिला कोणत्या गोष्टीचा आनंद होतो हे ओळखण्याची दृष्टी पुरुषाकडे असायला हवी. तिच्या इच्छा, तिच्या गरजा
आणि तिच्या भावनांचा आदर करणे म्हणजे या गोष्टी पाहणे होय. बोध. जेव्हा एखादा पुरुष आपल्या पत्नीच्या भावनांना सन्मान देतो तेव्हा त्याच्यात एक आत्मीयता निर्माण होते. हीच आत्मीयता घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करते, ज्याला आपण लक्ष्मीचा वास म्हणतो. 3. तिची त्यागवृत्ती आणि निष्ठेची परीक्षा. आध्यात्मिक भाषेत निष्ठेला भक्तीचे रूप दिले जाते. संसारात पत्नीची आपल्या कर्तव्याप्रती असलेली निष्ठा अत्यंत महत्त्वाची असते. सविस्तर अर्थ. पत्नी घरासाठी किती कष्ट उपसते, ती निमूटपणे किती त्याग करते आणि कठीण प्रसंगात ती पतीच्या पाठीशी ढाल बनून उभी राहते का, हे पुरुषाने बारकाईने पाहायला हवे. तिच्या या निष्ठेचा जेव्हा पतीला साक्षात्कार होतो तेव्हा तो तिचा अधिक आदर करू लागतो. याचा बोध. निस्वार्थ प्रेम आणि निष्ठा जेथे असते तिथे भांडणे मिटतात आणि मानसिक शांती लाभते. शांती जिथे आहे तिथे प्रगती म्हणजेच समृद्धी आपोआप येते. थोडक्यात सांगायचे तर या 3 गोष्टी पाहण्याचा अर्थ असा की पतीने आपल्या पत्नीला केवळ घराची व्यवस्था पाहणारी व्यक्ती म्हणून न पाहता तिला अर्धांगिनी, शरीर आणि मनाचा अर्धा भाग म्हणून पाहावे. जेव्हा पती आपल्या पत्नीच्या या भावनिक, मानसिक आणि आध्यात्मिक पैलूंचा सन्मान करतो तेव्हा त्या घरात केवळ पैसाच येत नाही तर सुख, शांती, समाधान आणि वंशवृद्धी या स्वरूपात माता लक्ष्मी सदैव वास करते. तुम्हाला या 3 गोष्टींपैकी कोणती गोष्ट संसारात सर्वात जास्त महत्त्वाची वाटते नक्की कमेंट करून सांगा. माहिती आवडल्यास लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.